नो सर सर मी पी.आय. सर इकडे सर ते नाही मी पी.आय. सुरसे आराम आराम नको हे पाहिजे हो आमचं बंदोबस्त वगैरे येतच असतात. पोलिसांसाठी कुठलीही जात धर्म नसतो, कुठलाही गट नसतो. आमच्यासाठी सर्वच सारखे असतात. कुठलं ते हिंदू असू दे, मुस्लिम असू दे, ख्रिश्चन असू द्या किंवा कोणी असू द्या. आम्ही प्रत्येक बंदोबस्त ज्या ठिकाणी भाविकांची गर्दी असते कोणत्याही धर्माची असू द्या त्या ठिकाणी आम्ही बंदोबस्त लावतच असतो. आणि MHBमध्ये जेवढे कार्यक्रम होतात माझ्या मते सगळे शांततेतच होतात. काही कोणाला त्याची आडकाठ येत नाही. आणि आम्ही प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात मग ते एखादी ईद जरी असली तरी, हिंदूंचा सण असला तरी, त्या कुठलाही ख्रिश्चन धर्मीय असो, कुठल्याही धर्मियांचा सण असो, आम्ही तो आमचा सण म्हणूनच सामील होत असतो. आणि जे शांततेत कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाला आमचा नेहमीच सपोर्ट असतो, मग तो कोणत्याही धर्माचा असू द्या. त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे स्वतः पण सामील होत असतो, हजर पण राहत असतो. निश्चितच मला आणि एक अभिमान आहे की आपल्या कमीत कमी MHBमध्ये सर्व धार्मिक कार्यक्रम जे होतात सर्वच चांगल्या पद्धतीने आनंदाने आणि शांततेत होतात, कुठल्याही वादाविना. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि अशाच पद्धतीने सगळ्यांनी धार्मिक सलोखा टिकावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो. सर्वांना असं नाही की मी तुम्हाला सांगतो की यांना सांगतो सर्वांना. कारण आमची ॲज अ पोलीस म्हणून आमचा कुठलाही जात धर्म नाही. ज्या टायमाला आम्ही वर्दी चढवतो तेव्हा आमचा फक्त पोलीस हाच एक धर्म, हीच एक जात. आम्ही सर्व जातींना समानच मानतो. त्याच्यामुळं आम्ही सर्वांना सर्व सण शांततेत व्हावे म्हणून आम्ही ते आवाहन करत असतो. तसंच सगळ्यांना तुम्हालाही आवाहन करतो, सगळ्यांनाच आवाहन करतो. आणि असं शांततेत तुमची प्रार्थना बघत होतो मी, खूप शांततेत चांगली झाली प्रार्थना, त्याबद्दल आपल्याला शुभेच्छा. एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचं झालं म्हणजे किरणजी आणि मी म्हणजे आमचा जो पत्रव्यवहार जो चालू आहे तो जवळजवळ 2-2.5 वर्षापासून चालू आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक तो म्हणजे बाबासाहेबांचे जे गुरु आहेत महात्मा फुले त्यांचे फॉलोअर आहेत किरण. ग्रेट. त्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट आणि जे आपल्याला म्हणजे इतक्या वर्षापासून माझं डोकं म्हणजे किरण आपले सुधीर कुडाळकरजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत, तर माझ्या डोक्यामध्ये नेहमीच चालू होतं. मी सुद्धा सुधीरजींना नेहमीच मेसेज करायचो, सर तुमचं तसं म्हणणं आहे की MHB शांत राहिली पाहिजे, तसंच माझंही म्हणणं आहे की MHB शांत राहिली पाहिजे. त्यासाठी जो पत्रव्यवहार होता इल्लिगली जो काय पत्रव्यवहार चालू होता इल्लिगली कामांबद्दल किंवा इल्लिगली कार्यक्रमांबद्दल, त्यावेळेस मी प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला अपडेट देत आलेलो आहोत आणि पुढेही भविष्यामध्ये देऊ. तर MHBचं जे सहकार्य आहे ते आपल्याला नेहमीच याच्या पुढेही राहील हीच विनंती करतो. धन्यवाद. ग्रेट. जान की बाजी इसलिए लगाई थी उन्होंने, वो जो चाहते थे अभी तक हो नहीं पाए. उन्होंने सवाल भी करा और जिंदगी भर नास्तिक रहे और अछूतों से सवाल उन्होंने किया है. तो मैं एक बार चाहूंगा उस अमर शहीद भगत सिंह के लिए दिल खोल के ताली होनी चाहिए. और आज हम अपने इतिहास को दोहराने आए हैं और आप लोगों को बता दें सन 85 से लेकर जून 6 जून 85 से लेकर के 92 तक मैं यहीं बगल में रहा हूँ. हकीकत सच्चाई ये है, जब छुट्टी हो जाती थी कोनी का घर रहा करता था तो घर सर्वांना सप्रेम जय. आवाज पोहोचतोय. माझं नाव मनोज खोबरागडे, बौद्ध संघर्ष समिती संघटन मुंबई आणि नागपूर प्रदेश. आपण आजच्या या भटकेश्वर नेहमी इथे उपस्थित झालेले आहोत. या सर्वांचं आजचं काय उद्दिष्ट आहे आणि आजचा आपण कार्यक्रम कसं करणार आहोत याबद्दलची थोडीशी तुम्हाला पूर्वकल्पना द्यायची आणि आपण पुढे जाऊ. तर आपण असं म्हणालो की उत्तर मुंबईमध्ये ही जी मंटेश्वर लेणी आहे या लेणीच्या संदर्भामध्ये जे काही इतिहास आहे आणि आत्ता वर्तमान चाललेलं आहे त्या अनुषंगाने बौद्ध समाजामध्ये याबद्दल खत व्यक्त करण्यात आली. आणि या विषयावर काम करण्यासाठी अनेक लोकांची तळमळ आहे की याच्यावर आपण काम केलं पाहिजे. पण मग विषय असा आला की काम कसं करायचं. तर या अनुषंगाने ज्यांनी या विषयावर काम केलं त्यांच्या सर्व कार्यकर्ते विचारवंत आणि त्याच्यामध्ये वाहून घेणारे सर्व सैनिक त्या सर्वांच्या जागाला झाला. त्याच्यामुळे आजपर्यंत लेणीचा विषय हा इथपर्यंत आपल्याकडे आला. इथून पुढे कसं जायचं तर आम्हाला असं लक्षात आलं की लेणी हा काही एक विहार एक संघटना याचा विषय नाही आहे.
समस्त जे बौद्ध समाज आहे आंबेडकरी चळवळ त्यांची ह्या लेणीचा विषय आहे. मग आम्हाला असं लक्षात आलं तर आपण काय केलं की या लेणीच्या विषयावर काम करणारे आयुष्यमान विशाल कांबळेजी यांनी जो हा विषय मांडला, आम्हाला असं लक्षात आलं की आपण हा जो लेणीचा विषय आहे हा समस्त बौद्ध समाजातील जे बांधव आहेत त्यांना सांगायला पाहिजे. आणि मग आपण काय केलं की उत्तर मुंबईमध्ये ज्या धार्मिक संघटना आहेत आणि बुद्धविहार आहेत त्या सर्वांना सोबत घेऊन आपण एक समिती केली. त्याला म्हणलं आपण बौद्ध समाज समन्वय समिती उत्तर मुंबई. आणि त्या अनुषंगाने आपण हे जो लेणीचा विषय आहे हा आपण आपल्या अखत्यारीत आपल्या अजेंड्यात घेतला. आणि मग आम्हाला जेव्हा असं जाणवलं की या लेणीवर जे काही होत आहे ते कायद्याच्या अनुषंगाने बरोबर नाही आहे, म्हणून आपण त्याचा कृती कार्यक्रम ठरवला. आणि त्याचे कृती कार्यक्रम काय ठरवले, 2 भागाने कृती कार्यक्रम ठरवला. एक म्हणजे की या लेणीवर जनजागृती होण्यासाठी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आपण सर्व बौद्ध बांधव, आता ही लेणी काही नव्या धर्माच्याकडे उठवायची नाही किंवा दैसाच्या विहारायची नाही, ही लेणी जी आहे समस्त भारतीय लोक जे आहेत, दोज हू कॉल द पीपल दॅट वी आर इंडियन सिटीजन, बरोबर, यस, या सर्व लोकांची ही लेणी आहे. तर या सर्व भारतीय लोकांची लेणी असल्यामुळे मी भारतीय नागरिक असल्यामुळे ही माझी पण जबाबदारी आहे की आपण या सर्व गोष्टींचे जतन केलं पाहिजे. करेक्ट. तर त्या अनुषंगाने आपण असं म्हटलं की दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी वंदन करण्यासाठी आपण लेणीला आलं पाहिजे आणि वंदन केलं पाहिजे. त्याचाच भाग म्हणून आपण काय केलं की जे जे बुद्धविहार आहेत आणि धार्मिक संघटना आहेत त्या सर्वांना आपण सांगितलं की या ठिकाणी येऊन आपल्याला वंदन करायचं आहे. आणि त्याचा भाग म्हणून आपण इथे आलेला आहोत. तर आपला प्रोग्राम कसा असेल की आपण सर्वांनी आता सामुदायिक तिरस्कार पंचशील घ्यायचं. सामुदायिक तिरस्कार पंचशील घेतल्यानंतर जे जे बांधव या सर्व ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, ज्यांची आपल्या एकमेकांची ओळख नाही आहे, आपण ती ओळख करून दिलं. आणि कारण हा जो सर्व कारवा आहे किंवा ही जी सर्व संस्कृती आहे ती पुढे पण घेऊन जायची आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आपण इथे सर्व भेटणार आहोत सकाळी 6:30. हे आपला कार्यक्रम आहे. आणि हे का कार्यक्रम आहे तर भारताचं जे हेरिटेज आहे हे पूर्ण जगाला माहीत पडलं पाहिजे. आणि हे जसेच्या तसं पुढं जाण्यासाठी ही आपली सर्वात जास्त जबाबदारी आहे. यस, म्हणजे हे लेणी हिंदूंची आहे की बौद्धांची आहे हा विषय वेगळा आहे. वेगळा. पण हा जो आहे हा कल्चरल हेरिटेज आहे. हे भारताचं लेणी जे आहे ते ASI जे आहे हे मोन्युमेंट आहे. तर हे मोन्युमेंट जे आहे ते जसेला तसं पुढच्या पिढीपर्यंत गेलं पाहिजे ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे हे त्यांची जास्त जबाबदारी आहे कारण त्यांच्या अखत्यारीत आहे. करेक्ट. तर त्यामुळे आपण या ठिकाणी एक जे काम करणार आहोत ते एवढंच करणार आहोत की दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी आपण इथे वंदन करणे. वंदन केल्यानंतर आम्हाला जे काही वाटतं की बाबा हे लेणी शैव लेणी, बौद्ध लेणी, हिंदू लेणी हा विषय नाही आहे, हा विषय नंतर येईल. पहिले की बाबा ही लेणी आहे ना मग याला जतन केलं पाहिजे. जतन करून या ठिकाणी कुठल्या म्हणजे चुकीच्या गोष्टी चालत असतील त्या ASI दखल घेतल्या पाहिजे. हा महत्त्वाचा भाग आहे. आणि मग तो नंतरचा भाग येईल की ती लेणी कशी आहे काय आहे. पण पहिला विषय आहे की या ठिकाणी ज्या सर्व लिव्हिंग गोष्टी चालू आहेत. लिव्हिंग म्हणजे कुठल्या ज्या गोष्टी आपण म्हणतो धार्मिक गोष्टी ज्या रोजच्या क्रिया कर्मकांडातनं किंवा पूजाविधीमध्ये येत असतात त्या बौद्धांचा असो किंवा हिंदूंच्या असो कोणाच्या पण असो त्या कुठल्याही इथे होता कामा नाही. कारण लेणी ही लेण्यासारखी जतन झाली पाहिजे. नंतर पुढचा विषय जो आहे की ती लेणी कुणाची आहे काय आहे ते नंतरचा विषय ठरेल ना. जसं उदाहरणार्थ सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. सुप्रीम कोर्ट काय म्हणाले भारत स्वतंत्र झाला आता याच्यानंतर गडेमुंडी उघडायची नाही. जसं होतं तसंच भारत पुढे जाईल. इथे मस्जिद होती, इथे बुद्धविहार होतं, इथं हे होतं असं उखडलं जाणार नाही. हे जसं आहे तसंच स्वीकार करायचा आणि इथून पुढे जायचं. अशी सुप्रीम कोर्टाचा डिसिजन. हेच आपल्याला मान्य करायचं आहे. जसं आहे तसं स्वीकार करायचं आणि पुढे जायचं. त्याच्यामध्ये कुठे पण छेडछाड करता कामा नये. आपण पण करायची नाही आणि इतरांनी पण करायचं नाही. हे खरं भारताचे नागरिक आहेत या अनुषंगाने केलं. ठीक आहे. आता मी सर्वांना विनंती करतो की आपण सामुदायिक पद्धतीने सामुदायिक केंद्र पंचशील घेऊया. पंचशील झाल्यानंतर आज जे इथे बांधव आपण आलेले आहोत आपण एकमेकांची ओळख करूया आणि ओळख झाल्यानंतर आपला कार्यक्रम जसं शेवट होईल तो सांगण्यात घातला पाहिजे मोबाईल घातला. ठीक आहे. बच्चा टीम ऑलरेडी कविता वर्षा यस, यस डू द अनाउन्समेंट अँड स्टार्ट. खडा करा दीजिए. ज्यांना शक्य असेल वर्षा आली देअर.
नाउ स्टार्ट। इस समय मैं दरअसल शिवाजी नगर में हूँ, पंचशील नगर, शिवाजी नगर, लक्ष्मण महात्रे रोड, बोरीवली टेक्निकल स्कूल के पास में। और दरअसल यहाँ पर आया था ऑलरेडी मंडपेश्वर गुफा। हकीकत सच्चाई ये है, मंडपेश्वर गुफा सम्राट अशोक के जमाने का बनाया हुआ है। सम्राट अशोक के जमाने में जो 84,000 बौद्ध स्तूप बनाया था उसमें से एक ये भी है। और यहाँ से सब अंदर अंदर रास्ता है कटरे गुफा जाने के लिए। खुश हो आप यहाँ से? हाँ। और दूसरी बात, यहाँ पर हमारे साथ में है सुभाष चंद्र विश्वकर्मा जी है, दरअसल हमारे भाई हैं, छोटे भाई। और यही बावड़ी से हम लोग पानी भरते थे। जरा बावड़ी दिखा दे यहाँ से कोने से। ये बावड़ी है, रात को 4 बजे उठ कर अगर नहीं भरूं तो पानी मिलता ही नहीं मिलता था। 3 बजे 2:30 बजे यहाँ से इनको दिखाइए, इधर देखिए, फिर से बोलिए कितने बजे बताइए आप? 3 बजे 2:30 बजे न उठे तो डब्बा डब्बा रहे खाट 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 वो ये मारी मारा हो जाए, मारी मारा हो जाए। कहा तो हाथ फंस गया, हमारा फंस गया। तो ये खाना दिखाओ। आज हम इनके यहाँ भोजन मांग के खा। अच्छा ईमानदारी से बताइए, मांग के खाया तो आपको अच्छा लगा खराब लगा? नहीं अच्छा लगा। जो आपके घर में बना है वही मैं मांगा हूँ और वही आपने दिया। बधाई के पात्र है, बधाई के पात्र। आ जाओ बेटा, इधर आ जाओ, आ जाओ बेटा, कलम दूंगा आज। आ जाओ। सुभाष जी देखिए, आप बोल रहे थे मत चलो, लेकिन मैं आया। आपको बता दूं, आज इनके श्रीमान जी दुनिया में नहीं है, ये मेरा मानना है। अगर है आप नहीं आएंगे चलेगा, लेकिन नहीं है दुख की घड़ी में जाना चाहिए। भाई हम कुछ नहीं देंगे, लेकिन कब कब मिलेंगे तो सही। और आएंगे तो कुछ ना कुछ देंगे ही देंगे। इसीलिए मैं बोलता हूँ, देखिए 2 रोटी की बात नहीं है, यहाँ पर लगाव रहता है। अच्छा ये बताओ बेटा, मैं आपके घर में आया, खाना खा रहा हूँ, तो आपको अच्छा लगा कि खराब लगा? अच्छा लगा। सच्चे सच्ची बताओ। आपको मैं कलम दूंगा, ले लो, पहले कलम ले लो। 1-2 को दिया था, कौन कौन दिया था रे? ले लो कलम लो, आपको दूंगा। इधर आ जाओ, इधर आओ। अभी बाद में इंटरव्यू लूंगा खाना खाने के बाद। जब अपने मम्मी पापा के सदिया में आप गए थे तो वहाँ आपको टेबल पे खाना मिला था कि जमीन पर? टेबल पर। अच्छा कोई बोलेगा नहीं, इधर आओ, इधर आओ, इधर आओ। और एक दूंगा कलम, कलम और नहीं, सच सच बता। अच्छा जब मम्मी पापा के शादी में आप गए थे तो वहाँ पर पहले आपको आइसक्रीम मिला कि पहले मिठाई मिला? पहले क्या मिला? मिठाई मिला। कलम दे दिए इनको, सच बोल रहे हैं ना? अच्छा, और इसके बाद जब अपने मम्मी पापा के शादी में गए थे तो मम्मी रोते हुए आई थी कि हंसते हुए आई थी? वो है। अच्छा अब ये बताइए, अभी अब जो जल्दी बताएगा उसको मिलेगा। अब ये बताइए, जब अपने मम्मी पापा के शादी में गए थे तो मम्मी रोते हुए आई थी कि हंसते हुए आई थी? चलो इसी के साथ बातों को विराम दे रहा हूँ। अच्छा आप लोगों का एल्बम में फोटो, मैं भी अपने मम्मी पापा के शादी में गया था, लेकिन सारा एल्बम में फोटो नहीं है। तुम लोगों का फोटो है ना एल्बम में? है कि नहीं? एल्बम में फोटो है ना? है ना? हाँ है। चलो बंद करो, बंद करो।